नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकणचा प्रवास अधिक वेगात होणार, कशेडी घाट बोगदामधील वीज पुरवठा कार्यान्वित। कोकणात सुट्ट्यांसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा 15 मे रोजी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे। कशेडी घाटातील बोगदा सुरू झाल्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले की पोलादपूर बाजूचा वीज पुरवठा कार्यान्वित झाला आहे। रत्नागिरी बाजूचा पुरवठा पुढील 15 दिवसात चालू होईल। राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बोगद्यातील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असून 15 मे पूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला होता। बोगद्याचा वापर सणासुदीच्या काळात प्रवाशांनी अधिक पसंती केल्याने ही सुविधा वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते। कशेडी घाट बोगदा हा 2 किलोमीटर लांबीचा असून त्याला जोडणाऱ्या रस्त्यासह संपूर्ण मार्ग सुमारे 9 किलोमीटरचा आहे। यामुळे 40 ते 45 मिनिटाचा वळसा वाचून अवघ्या 10 ते 15 मिनिटात रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे। बोगद्यात दोन्ही बाजूंनी 200 पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध झाली आहे। यापैकी बहुतांशी काम पूर्ण झाले आहे। त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोकणात जाणारा प्रवास अधिक सुकर होणार आहे। येत्या काही दिवसात बोगद्यात 24 तास अखंड वीजपुरवठा सुरू होणार असून ऐन उन्हाळ्यातील गळती रोखण्यासाठी ग्राउंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। बोगद्यातील कामे अंतिम टप्प्यात असून सुरक्षितता आणि प्रकाश व्यवस्था अधिक चांगली करण्यावर भर देण्यात येत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।